धनगर समाजाला एसटी मधील आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोराडे हे मुंबईमध्ये गेल्या 5 दिवसापासून उपोषण करतायत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडमधील सकल धनगर समाज हा आक्रमक झालेला आहे आणि मुंबईच्या दिशेने कूच करणारे आज बीड शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी त्यांची बैठक देखील संपन्न झाली। आपण समोर पाहतोय हे जे बैठकीमध्ये सहभागी झालेले जे धनगर समाजाचे समन्वयक आहेत त्यांनी देखील निर्णय घेतलेला आहे। आता इथून सर्व जो धनगर समाज बांधव आहे हा मुंबईच्या दिशेने जाणार आहे। नेमकं तिथे गेल्यानंतर आंदोलन कसं असणार आहे आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। माझ्यासोबत आंदोलक आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात आहे आणि कितीच्या संख्येने जात आहे? आम्ही मल्हार योद्धे श्री दीपक भाऊ बोराडे साहेब हे गेल्या 16 मार्च पासून माझद मैदान या ठिकाणी उपोषण करत आहे आणि त्यांच्या समर्थनामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीने आज सगळ्या माझ्या मल्हार मावळ्याच्या वतीने बीड जिल्ह्याची बैठक आयोजित केलेली होती। त्या बैठकीमध्ये असं ठरले की प्रत्येकाच्या गावामधून प्रत्येकाने 2-2 गाड्या आपण स्वतः काढायच्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही बहुसंख्येने लाखोच्या संख्येने बीड जिल्ह्यातून इव्हन अख्ख्या महाराष्ट्रामधून आझाद मैदानला उद्या सकाळ म्हणजे सोमवारी सकाळी आम्ही त्या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनात जाणार। या अगोदर देखील दीपक भाऊ हे मुंबईवरती गेले होते, मात्र प्रशासनानं त्यानंतर जे काही घडलं हे सगळ्यांनी पाहिलेलं होतं। आता परत आणखी एकदा जाऊन उपोषण करतायत आणि तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहेत। मुंबईमध्ये येत असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने तिथलं प्रशासन तुम्हाला त्या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव करतंय अशा पद्धतीने देखील माहिती मिळते। अगदी बरोबर आहे। आम्ही गेले 10 दिवसापासून मुंबईमध्ये आहे, माझे बंधू बी तिथेच होते। आम्ही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे आमची एक मुख्यमंत्र्यासोबत मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये एक आम्हाला काही पूर्वीप्रमाणे चॉकलेट देण्यात आलेलं आहे। आम्ही ज्या कायदेशीर प्रक्रिया आहे आणि 16 तारखेची जी परवानगी आहे ती आम्ही घेतली, त्याच्यानंतर 17ची दिली, 18ची, म्हणजे आम्ही एकदम कायदेशीररित्या हे आमचे दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण चालू आहे। आणि प्रशासनाला आम्ही हात जोडून विनंती केली की धनगरांचा अंत बघू नका, तुम्हाला हे धनगर परवडणारे नाही। ज्या धनगरांनी तुम्हाला या सत्तेमध्ये बसवलं ती ताकद धनगरामध्ये आहे उलथून टाकण्याची। त्याच्यामुळे तुम्ही आमच्या समाजाचा, आमच्या या भोळ्या समाजाचा तुम्ही अंत बघू नका। मात्र गेल्या 5 दिवसापासूनचं उपोषण चालू आहे, सरकार याच्याकडे कशा पद्धतीने पाहतंय? तिथं कुठलं शिष्टमंडळ भेटायला गेलंय का आणि नेमकं सरकारची या धनगर आरक्षणाच्या अनुषंगातली भूमिका कशी आहे? दीपक भाऊ बोराडे हे 16 मार्च पासून उपोषणाला बसले आहेत। तर मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की या सरकारने जसं लहान लेकराला घुलवले जातं तसं कुणाला तरी पाठवायचं, काहीतरी कागद द्यायचा आणि दिशाभूल करून त्यांना उपोषणापासून कसं रोखलं पाहिजे हा सरकारचा प्रयत्न आहे असं दिसून येतंय। पण दीपक भाऊ बोराडेंच्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त धनगर समाज हा ताकदीने यावेळेस त्या ठिकाणी जाणार आहे। कारण की ज्या भाजपाला या समाजाने सत्तेत बसवलं आहे, काँग्रेस राष्ट्रवादीला बाजूला ठेवून, तसं पुन्हा यांना सत्तेतून बाजूला सुद्धा करण्याची समाजामध्ये ताकद आहे। त्यांनी समाजाचा अंत पाहू नये जसं सांगितलं तसं, आणि समाजाची दिशाभूल करू नये। जर यावेळेस दिशाभूल जर करण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये समाज त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आपण पाहतो इशारा दिला जातो, मात्र एकंदरीत जर बघितलं तर कशा पद्धतीने तुम्ही इथून मुंबईमध्ये जाणार आहेत, आंदोलन कसं असेल आणि ते सरकार झेपेल? आज आमच्या प्रत्येक गावोगावी बैठका झाल्यात आणि तेवढाच प्रतिसाद। आज कसं आहे, वातावरणाचं संकट होतं बीड जिल्ह्यामध्ये, त्याच्यामुळं 4-5 दिवस, जे आज 6वा दिवस आहे दीपक भाऊचा, तर थोडेसे शेतातले काम असल्यामुळे थोडंसं समाज पाठीमागे होता। पण फडणवीस साहेबांनी हे भ्रमात राहू नये की समाज येणार नाही किंवा तिथं काहीतरी 200-300 लोक आहेत आणि तेवढेच लोक आहेत, असं नाही आहे। आज रोजी उद्याच्या रविवारी लाखोच्या संख्येत आज बीडमधून समाज निघतोय मुंबईमध्ये। काय आंदोलन करणार तिथे गेल्यानंतर? आंदोलन हे बघा, आज आमरण उपोषण चालू आहे आणि आंदोलन जे हलक्यात घेतलंय फडणवीस साहेबांनी, तुम्ही आज ठीक आहे 10-15 वर्षापासून तुम्ही सत्ता भोगवतात धनगरच्या जीवावरती, पण हेच धनगर समाज तुम्हाला सत्तेच्या खाली 100% खेचणार म्हणजे खेचणारच आहे। मात्र आज जर बघितलं तर गेल्या 6 दिवसापासून सरकारनं त्या उपोषणाकडे तुम्ही म्हणताय तशा पद्धतीने लक्ष दिलंय का आणि सरकारला इशारा काय असेल? सरकारला हाच इशारा आहे की आज हे बघा 6 दिवस झाले तिकडे प्रशासनाचा एकही माणूस नाहीये आणि विनंती करून दीपक भाऊ सुद्धा आज म्हणजे 6 दिवसापासून दीपक भाऊ अन्न पाणी त्याग करून फक्त विनंती करतात, पण सरकारचा आज एकही माणूस नाही। पण सरकारला मी आज वारंवार ते सांगतोय, ठीक आहे फडणवीस साहेब, आज तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे खुर्ची आहे, आज तुमची ताकद तुम्ही दाखवतात, पण येणाऱ्या काळात आणि हे पंचायत समिती आम्ही लोकल बोलत नाहीत, पण येणाऱ्या पुढच्या तुमच्या ठीक आहे 30 मध्ये तो जो काळ येईल त्यावेळेस धनगर समाज तुम्हाला दाखवेल की धनगराची ताकद काय आणि 100% तुम्हाला सत्तेच्या बाहेर धनगर समाजच खेचणार आहे।
मात्र जे नेते धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा अनेक वर्ष लढतायत किंवा त्याच्या अनुषंगाने निवडून देखील येत आहेत, ते नेते कुठं दिसत आहेत या सगळ्या आंदोलनाच्या कालावधीमध्ये? कोणी भेटताना दिसतंय का? जे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत, जे नेतृत्व म्हणून कार्यरत आहेत, ते कुठे आहेत नेमके? हे बघा आता हे सगळ्यांना आज कुणी येडं राहिलेलं नाही, हे सगळ्यांना दिसतंय, समाजाला दिसतंय. नेत्यांना जे वाटते ना, आज आम्ही धनगर समाज नेते आहेत. अहो तुम्हाला नेतेच केलेले सामान्य लोकांनी, हे सगळ्या लोकांनी, तुम्ही म्हणजे नेते नाहीत समाजाचे, आणखीन पण तुम्ही भ्रमात राहू नका. आज तुम्ही जे नेते लोक लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक नेत्याला, हेच नेते लोक धनगर समाज आज कार्यकर्त्याला फोन करतात की तुम्ही मुंबईत जाऊ नका, पण तुम्ही भ्रमात राहू नका. आज सामान्य धनगर जरी आज असला तर तुम्ही लक्षात घ्या, तुमचं भवितव्य सुद्धा धोक्यात आहे. आमदार लोकांना किंवा समाजाचे नेते लोक, नेमकं हे कोण तशा पद्धतीने फोन करतंय आणि कोण नेमकं या सगळ्या लोकांना जाण्यापासून परावृत्त करतंय? हे बघा आता ठराविकच एक 5-6 नेते आहेत. असे नेते का म्हणजे मोठी फौज नाही धनगर समाजाची, एक 5-6 नेते लोक आहेत. ह्यांनी आज पण, मी नाव घ्यायला घाबरत नाही पण मी टाळतोय. आज समाजाला गरज आहे. आज पण विनंती आहे की प्रत्येक जो धनगर समाजाचा नेता, जो आमदार असेल किंवा कोण असेल, त्यांनी मुंबईमध्ये तुम्ही हजर नाही झाले किंवा दीपक भाऊला पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात तुमचा कार्यक्रम होणार म्हणजे होणारच आहे. काय त्यांना अडवणार? अडवणार नाही. अहो तुमचा कार्यक्रमच होणार आहे. त्याच्या मागे लय मोठा, तुम्ही समजून घ्या काय बोलायचं ते. आपण पाहतोय नेत्यांना देखील इशारा दिला जातोय. आता शेवटी मागणी काय आणि तिथे गेल्यानंतर जे आंदोलन आहे ते आंदोलन कशा पद्धतीने केलं जाईल? का तर अनेक वेळा तुम्ही शांततेचे लोकशाही मार्गाचे लढे लढले होते, मात्र आता काय भूमिका आहे? सगळी आक्रमक झालेला समाज आहे. दीपकभाऊ बोराडे हे उपोषणचा 6वा दिवस आहे. त्यांची जर तब्येत खालवली आणि शासनाने दखल नाही घेतली तर आमचं आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील. यासाठी आमचे युवक मुंबईत दाखल होणार आहेत. आंदोलनाची दिशा आम्ही दीपकभाऊ बोराडे यांना विचारून करू आणि पुढील आंदोलन योग्य असं राहील आणि शासनाने त्याला दखल घ्यावी लागेल. आणि आम्ही जर आंदोलन नाही झालं तर आमचं प्रशासनाने अडवणूक केली तर मुंबई हा खूप मोठा समुद्र किनारे पट्टा आहे. आम्ही सर्व समाज बांधव घेऊन मुंबई समुद्रात उड्या मारू. समुद्रात उड्या मारू. उड्या मारू. आपण पाहतोय आक्रमक असा इशारा दिला जातोय. त्यामुळे एकंदरीत हा जो समाज बांधव आहे आता मुंबईच्या दिशेनं कूच करतोय. त्यामुळे नेमकं या समाज बांधवाची समजूत कशा पद्धतीने काढली जाणार आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न हा सरकार कसं सोडणार हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तर बीडमधील धनगर समाज हा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.